जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सज्जनगडावरील कल्याण छाटी ही घटना काय घडली होती, यातून गुरु शिष्यांचं प्रेम कसं अद्भुत होतं याची जाणीव आपणाला झाल्याशिवाय राहत नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक रायगडावर झाल्यानंतर सन 1676 कायमस्वरूपी समर्थ रामदास स्वामी यांना सज्जनगडावर राहावयास छत्रपती शिवरायांनी बोलावले। त्यानुसार समर्थ कायमस्वरूपी सज्जनगडावर राहावयास आले। समर्थ एके दिवशी सायंकाळच्या सुमारास समर्थ हे फेरफटका मारण्यासाठी निघाले असता त्यांचे बरोबर त्यांचे प्रिय शिष्य कल्याण स्वामी होते। समर्थांना ऊन लागू नये म्हणून कल्याण स्वामींनी त्यांच्या डोक्यावर छत्री धरली आणि ज्यावेळी समर्थ चालत चालत सज्जनगडाच्या उत्तर टोकाला आले तेव्हा जोराचे वारे वाहत असल्यामुळे समर्थांच्या अंगावरील उपरणे वाऱ्याने उडून गेली। आपल्या गुरुचे अंगावरील वस्त्र खाली पडून मलिन होऊ नये म्हणून कल्याण स्वामींनी हातात असलेल्या छत्रीसह खाली दरीत उडी टाकली व समर्थांचे अंगावरील उपरणे जमिनीवर पडून मलिन होण्या अगोदर कल्याण स्वामींनी वरचे वर ठेवले आणि ते छत्रीच्या साहाय्याने दरीत सुखरूप उतरले। आपल्या गुरुचे उपरणे मलिन होऊ नये म्हणून जीवाची पर्वा न करणारी कल्याण स्वामी हे शिष्य होऊन गेले आणि समर्थांनी जसा दासबोध ग्रंथ सांगितला ते लिहून घेण्याचे कार्यही कल्याण स्वामी यांनी मोठ्या आदराने केले आहे। असे हे गुरु शिष्याचे अद्भुत नाते आपणास पाहावयास मिळते। सज्जनगडावर कल्याण छाटी म्हणून जी जागा दाखविली जाते ती कल्याण स्वामीच्या समाधी जवळच आहे। सदरची ही घटना सज्जनगडावर असलेली श्री समर्थांचे शिष्य कल्याण छाटीबद्दल आजही सांगत असतात। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ।